काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळण्यात आली। शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर यावेळी शाई फेकण्यात आली। ललित बघेल नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केलं। काँग्रेस पक्षांतर्गत वादातून ही सभा उधळण्यात आल्याचं समजतंय। या गोंधळानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सभा सोडून परत गेले। अशोक चव्हाण यांची सभा उधळली गेलेली आहे। नागपूरमधली ही घटना आहे। शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अंगावर देखील शाई फेकण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या विरोधकांनी ही सभा उधळून लावली अशी माहिती कळते आहे आणि त्यानंतर अशोक चव्हाण ही सभा सोडून परतले। नागपूरमधली काँग्रेसमधली अंतर्गत साठमारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येताना दिसते आहे। अशाच प्रकारे पत्रकं सुद्धा वाटण्यात आलेली होती 13व्याची आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे आहेत अशोक चव्हाण, त्यांच्याच सभेमध्ये हा गोंधळ झालेला आहे आणि त्यांना सभा सोडून परतावं लागलेलं आहे। काँग्रेसच्या शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अंगावर शाई फेकली गेलेली आहे। आणि या ठिकाणचे काही दृश्य सध्या आपण पाहत आहात। कशा प्रकारे गोंधळ उडाला या सभेमध्ये। अशोक चव्हाण यांची ही सभा होती। शहराध्यक्षांच्या अंगावर शाई फेकली गेली आणि त्यानंतर ही सभा अक्षरशः उधळली गेलेली आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सभा सोडून परतावं लागलेलं आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे सध्या आपल्या सोबत आहेत। अखिलेश, नेमकं काय घडलं काँग्रेसच्या सभेत? अमोल, आज इथे नागपूरच्या आसनबाग भागात सभा होती आणि ते अशोक चव्हाण या सभेला संबोधित करणार होता आणि या सभेच्या माध्यमाने काँग्रेस नागपुरात आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार होती आणि अशा प्रकारे एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सतत 6ची वेळ होती। 8 वाजता उशिराने कार्यक्रम सुरू झाला आणि अशोक चव्हाण आल्यानंतर एक 5च मिनिटांनी ललित बघेल नावाचे काँग्रेसचे कार्यकर्ता आहे तो त्या मंचावर चढला। त्यांनी जोरदार अशोक चव्हाणच्या विरोधात नारेबाजी केली। इतकंच नव्हे तर शाई देखील त्यांनी फेकली आणि ही शाई काही प्रमाणात अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्लस मुत्तेमवार यांच्या अंगावर देखील पडली। सगळे त्यांचे कळते कपडे खराब झाले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळपूर्ण कार्यक्रमात झाला। त्या ललित बघेल नावाच्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। त्याच्या अक्षरशः तुटून पडले, तो रक्तबंबाळ झाला। त्याला स्टेजवरनं खाली फेकण्यात आलं आणि सुमारे 10-15 मिनिटं प्रचंड गोंधळ या पूर्ण या कार्यक्रमात होता। सभा अशा प्रकारे उधळली गेली होती। नंतर सुरक्षेच्या कारणावरनं लगेच अशोक चव्हाणांना तिकडनं बाहेर नेण्यात आलं आणि 15-20 मिनिटं गोंधळ चालल्यानंतर कुठे त्या माणसाला तिथे पोलिसांनी बाहेर नेलं कारण त्यावेळी तिथे जर का त्या लोकांच्या हाती सापडला असता कधीच अजून मारहाण झाली असती, म्हणून त्यांना बाहेर नेण्यात आलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने चव्हाण परत आले। आता परत सभेला सुरुवात झाली आहे। अमोल, बिलकुल ज्या प्रकारे काँग्रेसमधली अंतर्गत खतखत चव्हाट्यावर येते आहे आणि या सगळ्याचा ज्याला आपण म्हणतात की अत्यंत परमोच्च बिंदू या घटनेने गाठला गेलेला आहे। काय नेमकी काँग्रेसमधली ही खतखत आहे? खरं अमोल, अगदी खरं आणि ज्या प्रकारे आपण सातत्याने या संबंधीच्या बातम्या आपल्या चॅनलवर दाखवल्या आहेत की एपी फॉर्मचा घोटाळा असो किंवा पक्षाची बंडखोरी असो, सातत्याने सर्व मुद्द्यांवरनं काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात विरोध होता, असंतोष खतखत होता आणि तो वेगवेगळ्या माध्यमाने पुढे येत होता। सर्वात आधी या सगळ्या एपी फॉर्मचा गोंधळ झाला। 29 एपी फॉर्म जास्ती ते वाटण्यात आले। त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करून ती गाडी फोडण्यात आली। त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या आंदोलन प्रकारच्या झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची शोभायात्रा काढण्यात आली। इतकंच नव्हे तर गाढवांवर त्यांचे फोटोला मिरवणूक देखील काढण्यात आली आणि आज कहर करत राज्यातल्या आणि नागपुरातल्या काही नेत्यांच्या 13वीची पत्रिका छापल्या। त्यामुळे सातत्याने तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसवरनं मोठ्या प्रमाणात असंतोष खतरत होता आणि तो कुठेतरी माध्यमाने बाहेर येण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसंच घडलंय। आजच्या सभेमध्ये हा जो गोंधळ झालाय हा कुठेतरी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नागपूरच्या काँग्रेसची जी गटबाजी आहे त्याच्यामधलं असंतोष खतरतोय, त्याचाच एक संकेत आहे। अमोल, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।